नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, आज आपल्याला बनवायचे हे कारल्याची भाजी। आता कारले तुम्हाला भरलेले कारले दाखवले, तुम्हाला मसाली कारले दाखवले, हे कोरडे कारले बनवायचे आणि हे कोरले कारले तुम्हाला दाखवायचे। म्हणजे भरलेले पण कारले दाखवले आणि मसाल्याचे पण दाखवले, पण हे कोरडे बनवायचे आणि कोरडे तुम्हाला दाखवायचे। तर हे बघा, मी अशा गोल 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 रिंगा ह्या कापून घेतल्या आहे आणि याला 1 तास झाले थोडं मीठ लावून ठेवलेलं आहे। मीठ लावून असंच ठेवलंय, 1 तास झाला। तर आता आपण याच्यामध्ये हे बघा, हा अर्धा निंबू आहे, हा पिळते मी। हे बघा, हा अर्धा निंबू पिळला, काहीतरी पाहिजे याच्यामध्ये आंबट म्हणून मी निंबू टाकला आहे। आणि याला मीठ लावलेलं आहे अगोदरच। असं चोळून चोळून घ्यायचं, असं दोघे हाताने असं चोळून घ्यायचं छान मस्त असं। हे असं चोळायचं 5-1 मिनिट चांगलं। आणि हे चोळून झालं असं का तुमच्यामध्ये जेवढी शक्ती असेल तेवढी शक्ती याला लावायची आणि याचं कळू पाणी सगळं काढून टाकायचं। हे बघा, हे असं असं करायचं, थोडं 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 घ्यायचं आणि हे असं कळू पाणी काढून टाकायचं। शक्ती लावणं पडते आणि हे कारलं अजिबात कडू होणार नाही। हे बघा, हे कडू पाणी मी सगळं काढते, तुम्हाला दिसत असेल। हे काढणं झालं का याच्यात टाकायचं। हे बघा, हे सगळं अशा प्रकारे हे सगळं कडू पाणी काढून टाकायचं। थोडे थोडे घ्यायचे असे। आणि हे उकळतं पाणी केलेलं आहे मी। हे काढलं कडू पाणी म्हणजे या उकळत्या पाण्यात टाकायचे। हे बघा, जेवढी शक्ती असेल तुमच्यामध्ये तेवढी लावायची आणि हे कडू पाणी सगळं काढून टाकायचं। हे बघा, अशा प्रकारे मी अगोदर सुद्धा हे कडू पाणी काढलेलं आहे आणि आता सुद्धा हे बघा, हे एवढं पाणी मी काढलेलं आहे तुम्हाला दाखवायसाठी। हे बघा, पावभर कारल्यांमधून हे बघा एवढं कडू पाणी मी काढलेलं आहे। याच्यात कोणतंच पाणी मी टाकलेलं नाही आहे, हे सगळं कडू पाणी आहे। हे बघा, आता हे गरम पाण्यामध्ये जवळजवळ 5 मिनिटं राहू द्यायचे। हे कडू पाणी बाजूला ठेवायचं, फेकून द्यायचं त्यात आणि 5 मिनिटं याच्यामध्ये पाणी थंड होईपर्यंत राहू द्यायचं। आणि आता मी हे बघा, हे 2 कांदे घेतले, हे 2 कांदे घेतले याच्यामध्ये टाकायला। आता आपण हे कांदे कापून घेऊ, तोपर्यंत 5 मिनिटं होऊन जातील त्या गरम पाण्यामध्ये त्याला। हे बघा, हा 2 कांदे कापून घेतले मी, हे बाजूला ठेवते। आणि हे बघा,
या खलबत्त्यामध्ये हा दगडी खलबत्ता आहे, नीट ठेवून घेऊ आपण याला। हे बघा, या अशा हिरव्या मिरच्या लाल झालेल्या, या अशा हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या या, आणि हे अद्रकचे तुकडे करून घेतले। तर हे अद्रकचे तुकडे पण आपण याच्यात टाकू, आणि हा एवढा लसण जास्तच घ्यायचा थोडा, कांदे पण जास्तच घ्यायचे, अजिबात कारलं तुम्हाला कडू लागणार नाही। आणि हे तुकड्या केलेले ह्या मिरच्या सुद्धा याच्यामध्ये खलबत्त्यात टाकून घ्यायच्या। याच्यामध्ये अद्रक आणि मिरच्या आणि लसण टाकला मी, हे असं जाडं ठेसून घ्यायचं। या अशा हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहे बघा, याच कापल्या मी, आणि हे तुम्हाला दाखवायसाठी त्या 2-3 ठेवल्या। हे असं ठेसून घ्यायचं। हे बघा, ही मिरची मी कुटून घेतली अशी जाड, आणि हे पण बाजूला ठेवू आपण। आता हे घेऊ जवळ। आता हे आपण अगोदर जसं पिळलं ना, हे तसंच, हे जरा गरम आहे, याच्यात मी थोडं थंड पाणी घेते। अशा प्रकारे जर तुम्ही कारलं बनवलं ना, तुम्ही बनवा आणि मला सांगा, कमेंटमध्ये सांगा। बिलकुल कारलं कडू होणार नाही, न खाणारा बी कारलं खाईल। हे मी गॅस पेटवला, कढई ठेवली तापायला, आणि आता हे जसं पिळलं होतं ना तेव्हा हे तसंच पिळून घ्यायचं परत। याच्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही। थोडासा कुटाणा केला ना तर मस्त असते, छान होतो। आणि जर गाई केलं ना ते कडूच होणार, कारल्याचा गुण कारलं सोडणार नाही। हे बघा, अशा प्रकारे मी हे कारले पिळून घेतले, हिच्यात अजिबात पाणी नाही आहे। हे बघा, कोरडे झाले। आता हे बाजूला ठेवायचं, आणि कढई ठेवली आहे। आता याच्यामध्ये तेल टाकायचं कढईमध्ये, तेल पण थोडं जास्त टाकायचं इतर भाजीपेक्षा। मी 2 पड्या तेल टाकलंय। तेल गरम होऊ देऊ, छान गळगळीत। अशा प्रकारे तुम्ही कारलं बनवा, ते कधीच कडू लागणार नाही। थोडीशी मेहनत केली ना ती वाया जात नाही, आणि तुम्हाला पण हे कारलं आवडेल खायला, खूप छान होते आणि मस्त होते, कोरडं। मी याच्यात शेंगदाणे टाकणार नाहीये, शेंगदाणे टाकले की ते शेंगदाण्याच्या कुड्या सारखंच लागते सगळं, कारल्याची चव अजिबात लागत नाही त्याच्यात, म्हणून मी शेंगदाणे टाकून कारलं मला आवडत नाही। मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण एक वेळा करून हे कारलं खा, म्हणजे तुम्हाला कळेल
हे बघा, हे तेल गरम झालं असेल आता. मी ह्याच्यात 1 चमचा भर मोहरी टाकते. हे मोहरी टाकली आणि 1 चमचा हे जिरं टाकते. हे बघा, जिरं मोहरी. तुमच्याजवळ कढीपत्ता असला तर टाका. आमच्या अंगणामध्ये झाड आहे कढीपत्त्याचं, पण मला आठवण नाही तोडून आणायची. हे छान मोहरी तडतडली आहे. आता इथे टाकायचा हा कांदा. आता हा कांदा तुम्ही म्हणसान याला लाल होऊ द्या, पण याला लाल होऊ द्यायचा नाही आपल्याला. या कांद्याला लाल होऊ द्यायचं नाही. याला लगेच हे अद्रक, लसूण आणि ही मिरची जाड जाड केलेली हे टाकते मी. थोडंसं आपल्याला अद्रक लसूणचा कच्चा पण जाऊ द्यायचा आहे. आणि त्यात आता हे कारलं टाकून द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, कारलं टाकलं. हे खालून वरून घालून द्यायचं चांगलं. मी जिरे मोहरीची फोडणी केली, अद्रक लसूण मिरचीमध्ये काढला आणि ही एवढी बडीशोप मी अगोदरच बारीक करून घेतली होती. हे बडीशोपचं कूट एवढं टाकते मी. हे बघा, हे बडीशोपचं कूट पण टाकलं. आता आपण याला हलवून घेऊ. आणि गॅस कमी करून देऊ. आणि याला वाफेमध्ये छान होऊ देऊ. हा गॅस कमी केला आणि झाकण ठेवलं उघडं आणि याला वाफेमध्ये छान होऊ देऊ. मधून मधून हलवत जाऊ 5 मिनिटं. वाफेमध्ये झालं की मग पाहू. हे बघा, याला मीठ लावून ठेवलं होतं अगोदर, म्हणून याच्यात थोडंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही. हे बघा, हे थोडंच मीठ टाकलं मी, नाही तर मग खारट होईल. आणि थोडीशी हळद टाकायची. हे बघा, आणखी 2-3 मिनिटं होऊ द्यायचं. एकजीव करून घ्यायचा. हे बघा, 2 वेळा मी याला हलवलं आणि हे अगदी छान झालेलं आहे, मस्त वाफेवर. याच्यात मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आणि आता आपण याच्यात टाकू कोथिंबीर. हे बघा, हा कोथिंबीर टाकला. आणि कारल्याची भाजी खूप छान झालेली आहे. मस्त कोरडं कारलं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे बघा, गॅस आपण बंद करून देऊ. हे बघा, छान असं कोरडं कारलं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. अगोदर मसाल्याचं बनवलं,
आणि मग भरलेलं कारलं बनवलं आणि आता हे कोरलं कारलं तुम्हाला करून दाखवलेलं आहे। हे कारलं खूप छान झालेलं आहे, अजिबात कडू झालेलं नाही आहे। तुम्ही पिळताना व्यवस्थित पिळा म्हणजे कारलं कडू होणार नाही। आणि कांदा टाकल्यावर लगेच कारलं टाका आणि झाकून ठेवा 5 मिनिटं। नंतर 5 मिनिटांना 1-2 वेळा हलवायचं, पण सुरुवातीला झाकूनच ठेवायचं, गॅस कमी करायचा। आणि हे खूपच कारलं छान झालेलं आहे, हे अजिबात कडू झालेलं नाही आहे। आणि असं कारलं तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, हे कारलं खूप छान आहे। आणि हे जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का।